श्रीराम लाईव्ह न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जोरा सिटी हायस्कूल परिसरातून 5वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न। अवधान येथे महिलांसाठी रक्तदान शिबिर व विद्यार्थी दत्तक पालक सत्कार समारंभ संपन्न। भारताने T20चा विश्वचषक जिंकल्यामुळे धुळ्यात ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा। आणि नगाव येथील पाटील परिवाराच्या वतीने श्री कानबाई माता उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील जोरा सिटी हायस्कूल परिसरातून 5वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली। विद्यार्थ्याने आरडाओरड केल्यामुळे अपहरणकर्त्याने त्यास मोगलाई परिसरात सोडून पळ काढला। धुळे शहरातील जोरा सिटी हायस्कूल परिसरातून 5वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचे अपहरण करण्याचा धाडसी प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। संग्राम विक्रम पात्रे असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने केलेल्या आरडाओरडमुळे अपहरणकर्त्यांनी त्याला मोगलाई परिसरात सोडून पळ काढला। या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की संग्राम पात्रे हा जोरा सिटी हायस्कूल मध्ये इयत्ता 5वीत शिक्षण घेत आहे। शाळेच्या वेळेत तो लघुशंकेसाठी गेला असताना त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या काही अनोळखी व्यक्तींनी त्याला गाठले। काही समजण्याच्या आतच या व्यक्तींनी संग्रामला जबरदस्तीने ताब्यात घेऊन त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला। अपहरणकर्ते संग्रामला ओढत मोगलाई परिसरापर्यंत घेऊन गेले, मात्र संग्रामने घाबरून न जाता हिंमत दाखवत मोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली। पकडले जाण्याच्या भीतीने अपहरणकर्त्यांनी संग्रामला तिथे सोडून पळ काढला। त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत संग्रामने पुन्हा शाळेची वाट धरली। संग्राम जेव्हा शाळेत परतला तेव्हा त्याची घाबरलेली अवस्था पाहून शिक्षकांना संशय आला। शिक्षकांनी तात्काळ त्याच्या पालकांशी संपर्क साधला आणि संग्रामला न्यायला कोणी नातेवाईक आले होते का अशी विचारणा केली। पालकांनी नकार दिल्यानंतर संग्रामने घडलेला सर्व प्रकार सांगितला। मुलाच्या तोंडून हा थरार ऐकून पालकांनी तातडीने शाळा गाठली आणि त्यानंतर शहर पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन तक्रार दाखल केली। शहर पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून परिसरातील आणि मोगलाई भागातील CCTV फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे। दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आज सकाळी 10 वाजता मला विजय यांचा फोन आला ठेकेदार प्लंबिंगचे की माझ्या नातवाला जोरा सिटी हायस्कूलमधून अज्ञात व्यक्ती घेऊन गेले होते बा। माझा नातू आम्हाला सापडवला आम्ही आणि जोरा सिटीचे आम्हाला काही फुटेज वगैरे देत नाही आहेत, आम्हाला काय म्हणजे रिस्पॉन्स करत नाही आहे। नाही पोलीस स्टेशनला आलो आहे म्हणून शहर पोलीस स्टेशनला गेलो। DPच्या सगळ्या टीमने मला सपोर्ट केला। DPची टीम आमच्यासोबत करते सकाळपासून। मुलगाही सापडलेला आहे। जोरा सिटी आता फुटेज यायला तयार आहे। अज्ञात व्यक्ती जोरा सिटीमध्ये येतो आणि मुलाला शिक्षकासमोर घेऊन जातो, तर ही काही चुकीची बाब आहे। त्यांनी CCTV फुटेज चालू करावे आणि स्ट्रिक्ट रूल फॉलो करावे। हीच आमची धुळे जिल्ह्यामध्ये सगळीकडे घटना चालू आहे। चेन स्नॅचर चालू आहे, मुलांना उचलणं चालू आहे। ही खूप मोठी बाब आहे। त्याच्यापुढे घटित घटना घडू नये, त्याच्यावर स्ट्रिक्ट कारवाई काहीतरी होणं द्यावी, तर आम्ही पुढचं पाऊल काहीतरी चुकीचं उचलू अशी काही घटना घडायला नाही। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील अवधान येथे महिलांसाठी रक्तदान शिबिर व विद्यार्थी दत्तक पालक सत्कार समारंभाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून धुळे शहरातील अवधान येथील श्रीराम मंदिर चौक येथे महिलांसाठी रक्तदान शिबिर व विद्यार्थी दत्तक पालक सत्कार समारंभाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिकेच्या महापौर मायादेवी परदेशी तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे यांच्या हस्ते करण्यात आले। सदर कार्यक्रमाचे आयोजन अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद शाळा, अहिल्यादेवी विद्यालय कर्मचारी, विद्यार्थी दत्तक पालक संघ, अवधान युवा मंच तसेच अवधान उपनगरातील ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते। यावेळी महिलांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान शिबिरात सहभाग घेत सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले। एकूण 30 महिलांनी रक्तदान करून समाजासाठी प्रेरणादायी कार्य केले। तसेच दत्तक विद्यार्थ्यांना कपडे, शालेय किट, परीक्षा फी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी महापौर मायादेवी परदेशी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, ब्रह्मकुमारी BK प्रेमिला दिदी, मिनल तवर, रवींद्र मोरे, रंजना मोरे, शैला जाधव, केवळ गोसावी, प्रतिभा पाटील, रंजना गोसावी, रेखा वदाने, ॲडव्होकेट भारती शिरसाट, उर्मिला पाटील, पूनम पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते। 365 दिवस हे महिलांचे असतात आणि आपण महिला म्हणून आपल्या स्वतःला खूप छोटं समजतो, परंतु आपल्या महिलांमध्ये एक नवदुर्गाची ताकद असते। म म्हणजे हिम्मतवाली, म म्हणजे महत्वपूर्ण, ह म्हणजे हिम्मतवाली आणि ल म्हणजे लढाऊ। आणि या छोटासा शब्द म्हणजे महिला पूर्ण आयुष्यात संघर्ष करत असते। आज आपण बघितलं तर महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांचं नाव कमवत आहे। शिक्षण क्षेत्रात बघितलं, विज्ञानाच्या क्षेत्रात, क्रीडाच्या क्षेत्रात बघितलं, प्रत्येक क्षेत्रात महिला आज यशस्वीपणे काम करत आहे।
परंतु जरी आज आपण महिला प्रत्येक क्षेत्रात माणसाला कांद्याचा कांदा मिळून काम करत आहेत, परंतु जेव्हा ते घरी येते पण मात्र ते घराची जबाबदारी ते फक्त आणि फक्त महिलाचीच असते. आज महिला कार चालवण्यापेक्षा तर विमान चालवत आहे. आज इथे ग्रामीणच्या महिला आहेत. तुम्ही रोज सकाळी स्वतःचा डब्बा घेऊन शेतात जात असतील, परंतु जेव्हा तुम्ही घरी येतात तर ते घराचं अणगिनत काम कोण करतं? ते महिलाच करत असते. असं म्हणतात की जेव्हा एक मुली शिकते तर पूर्ण परिवार शिकतो, पण आता म्हणायला हरकत नाही की जेव्हा एक मुली शिकते तर ते समाज घडवतो. हे ताकद एक महिलांमध्ये आहे. आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही आपल्या स्वतःला काहीच कमी समजू नका. आज या ठिकाणी महिलांच्या नावाने मोठं रक्तदान शिबिर केलं आहे. मला नाही वाटत की पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये कुठेही रक्तदान शिबिर, महिला रक्तदान शिबिर झालं असेल. तरी मी अवधानचे आपल्या मोरे सरांचे मनापासून कौतुक करते, कारण त्यांनी महिलांसाठी इथे रक्तदान शिबिर ठेवलं. आपण महिला नेहमी घाबरत राहतो, महिला निघत नाही. जेव्हा सर आमच्याकडे आले त्यांनी आम्हाला सांगितलं की ताई आम्ही रक्तदान शिबिर ठेवणार आहे, तर आम्ही वाटलं की नाही महिला बाहेर निघणार नाही, कारण महिला घाबरतात, महिलाला भीती असते. परंतु आज जेव्हा आकडा ऐकला 28 महिलांनी ते रक्तदान केलं. एक मुलींनी तर 8 वेळा रक्तदान केलं आहे आणि त्या अपंगताई होत्या तरी त्यांनी रक्तदान केलं. मी सगळ्या महिलांनी ज्यांनी रक्तदान केलं त्यांच्या मनापासून कौतुक करते. आणि आज या ठिकाणी महिला आपण स्वतःसाठी जगत नाही. तुम्ही कोणासाठी जगता? तुमच्या परिवारासाठी जगता. परिवाराच्या प्रत्येक सदस्यासाठी तुम्ही जगत असतात. परंतु आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छिते की स्वतःसाठी जगा, स्वतःची आरोग्याची काळजी घ्या. कारण जर तुम्ही चांगले राहणार, तुमचे आरोग्य चांगलं राहणार, तर तुमच्या परिवाराचे तुमची सावली राहील. भारताने रविवारी ऐतिहासिक कामगिरी करीत T20चा विश्वचषक जिंकला. या विजयानंतर धुळ्यात ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करीत उत्स्फूर्तपणे आनंद उत्सव साजरा करण्यात आला. भारताने रविवारी ऐतिहासिक कामगिरी करीत T20चा विश्वचषक न्यूझीलंडचा दारुण पराभव करीत जिंकला. या विजयानंतर धुळ्यात ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करीत उत्स्फूर्तपणे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रविवारी अहमदाबाद येथील मैदानावर वर्ल्ड कपचा अंतिम सामना होता. त्यामुळे धुळ्यासह देशभरातील क्रिकेट शौकीन टीव्हीमध्ये नजरा खेळून बसले होते. या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव केला. भारत तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन झाल्याने देशभरात आनंदाला उधाण आले होते. धुळ्यातही क्रिकेट प्रेमींनी रात्री रस्त्यावर उतरून भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला, तर काहींनी फटाक्याची आतिषबाजी केली. अनेक चौकांमध्ये रात्री उशिरापर्यंत आतिषबाजी सुरू होती, तर काहींनी नाचून आनंदोत्सव साजरा केला. शहरातील वंदे मातरम प्रतिष्ठान इंदिरा गार्डन येथे सदरची मॅच मोठी स्क्रीन लावून प्रेक्षकांसाठी खुली केली होती आणि विश्वकप भारताने जिंकल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पहिल्या मॅच पासूनच आम्हाला विश्वास होता की भारत हा T20 वर्ल्ड कप जिंकणार आहे. आणि ज्या प्रकारे पहिले ओपनिंग प्लेअरने अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी फलंदाजी केली आणि जो डेव्हिड स्ट्रायकर आपले पॉवर प्ले मध्ये 86 रन बनवले, त्याच वेळेस आपण भारत जिंकणार आहे हे निश्चित झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर अक्षर पटेल आणि बुमराह यांनी ज्या पद्धतीची बॉलिंग केली आणि ईशान किशनने ज्या पद्धतीची फिल्डिंग केली, त्यामुळे भारताने हा विश्वकप सहजरित्या जिंकलेला. धुळे तालुक्यातील नगाव येथील पाटील परिवाराच्या वतीने श्री कानबाई माता उत्सवानिमित्त दिनांक 1 मार्च ते 10 मार्च दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 9 मार्च रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे तालुक्यातील नगाव येथील पाटील परिवाराच्या वतीने श्री कानबाई माता उत्सव निमित्त संपूर्ण सप्ताह दिनांक 1 मार्च ते 10 मार्च दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 10 मार्च रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यात 1 मार्च 2026 रोजी ध्वजारोहण, 3 मार्च 2026 रोजी भूमिपूजन, उदाळी टाकणे, पाणी आणणे, दार बंद करणे, 5 मार्च रोजी मांडव आणणे, रत्न आणणे, दार उघडणे, लहान रास पुजणे, ओखण पाळणे, लहान माल दळणे, 6 मार्च रोजी कस्तुरे आणणे, गौरणीसह विडा देणे, पाणी आणणे, मातेसह प्रतिस्थापना, थाळ भरणे, 7 मार्च रोजी मुठी रास पुजणे, माल दळणे व पीठ गाळणे, 8 मार्च रोजी रविवारी कनेर आणणे, पाणी आणणे, गौरणीचे आगमन व रात्री मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच पुरणपोळी स्वयंपाक
स्वयंपाक करण्यात आला. दिनांक 9 मार्च रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 10 मार्च 2026 रोजी कानबाई मातेचे सकाळी 8 ते 12 दरम्यान विसर्जन करण्यात येणार आहे. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर बदाने, नगावचे प्रथम सरपंच ज्ञानज्योती बदाने, धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बदाने, भगत लोटन पाटील, महंत लोटन दादा यांच्यासह मधुकर पाटील, रवींद्र पाटील, भगवान पाटील, भाऊसाहेब पाटील, जितेंद्र पाटील, शरद पाटील तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कानबाई मातेने आम्हाला काही चमत्कार दाखवल्यानंतर आम्ही कानबाई मातेचा उत्सव आम्ही साजरा करीत आहोत. आणि याचं नियोजन करणारे सुरतचे लोटन बाबा हे करत आहेत, आयोजित करीत आहेत. तर त्याचप्रमाणे आम्हाला या कानबाईने आणि कनेर बाबाने आमच्या घरामध्ये आम्ही ज्यावेळेस कुठलाही त्योहार असायचा, सण असायचा आणि त्यावेळेस पुरणपोळी त्याच्यावर जसं कुंकू टाकत होते, आम्ही शेजारी जे वयस्कर होते, अनुभवी होते, त्या आमच्या काकू जनाबाई नामदेव पवार यांना विचारून त्यांनी सांगितलं की तुमच्या घरामध्ये काहीतरी लक्ष्मीचा निवास आहे, तर तुम्ही तो हे करा, असं आम्हाला हे केलेलं आहे. आणि माझ्या घरामध्ये माझी लहान सून ही आम्ही खूप पैसे खर्च केल्यानंतर सुद्धा, परंतु कानबाई मातेचा आम्ही उत्सव साजरा करणार आहोत. आम्ही सुरुवात केली तेव्हापासून त्या सूनबाईची तब्येत चांगल्या प्रकारे झालेली आहे. म्हणून आम्ही सर्व परिवार मिळून आम्ही या कानबाई मातेचा उत्सव मोठ्या साजरा करीत आहोत. तर आम्ही 1 तारखेला 1/2/2026 रोजी आम्ही कानबाई मातेचा जो दांडा आहे तो दांडा आम्ही घाललेला आहे. वाजत गाजत सर्व आमचे भाऊबंधकी, आमचे गाव नगाव परिसर एकजुटीने सर्व या कार्यक्रमामध्ये, या उत्सवामध्ये, कानबाई मातेच्या उत्सवामध्ये हिरागिरीने भाग घेतात. आणि माझ्या गावाचं आणि आमचं खूप प्रेम आहे. प्रत्येक आमचे गाव असं एकजुटीने आहे. नगाव गाव अण्णासाहेब दवा पाटलांचं गाव आहे. जसं अण्णासाहेबांचं कारकिर्दी 40 वर्षे होती, तसंच मनोहरजी दत्तात्रय बदाणे हे सुद्धा खूप गावावरती प्रेम आहे. अण्णासाहेबांचं जसं प्रेम होतं तसंच मनोहरजी दत्तात्रय बदाणे यांचं कुठेही काही फोन केला, काय काम आहे मला तू कळव आणि मी पाहतोय, करतोय, याप्रमाणे आम्हाला चांगल्या प्रकारे आश्वासन देत आहेत. आणि आमच्या गावावर सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांचं नियोजन आहे. गाव म्हणजे त्यांचा एक परिवार आहे. अण्णासाहेबांचं जसं गाव एक परिवार आहे तसंच मनोहरजी बदाणे यांचं एक परिवार आहे. आणि रामदादा आमचे धुळे ग्रामीणचे आमदार हे सुद्धा हिरागिरीने माझ्या गावाचं पाण्याचा प्रश्न असो, रस्त्याचा प्रश्न असो, कुठलाही गोरगरिबाचा काही अडचण असेल त्याप्रमाणे ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आम्हाला ते चांगल्या प्रकारे हे मार्गदर्शन करत आहेत. आणि त्यांनी सांगितलं होतं की काही कारणानिमित्त ते पुण्याला गेलेले आहेत, बाहेर गावी गेलेले आहेत. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जोरा सिटी हायस्कूल परिसरातून 5वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न. अवधान येथे महिलांसाठी रक्तदान शिबिर व विद्यार्थी दत्तक पालक सत्कार समारंभ संपन्न. भारताने T20चा विश्वचषक जिंकल्यामुळे धुळ्यात ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा. आणि नगाव येथील पाटील परिवाराच्या वतीने श्री कानबाई माता उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमी संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.